नागपुर किसी एक्शन फिल्म से कम नहीं होने वाला मुकाबला, जिसकी शुरुआत गेंदबाजी की भागदौड़ संभाले गई इस टीम की हीरो अनिल। पहली गेंद पिच गेंद थी, कवर और रक्षा कवर के बीच में से गेंद 1 बाउंस 2 बाउंस दंडलाती हुई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए चौके के साथ शुरुआत यहां पर महाजपुर की टीम ने कर दी है। राहुल दिल में है प्यार तेरा होठों पे इजराइल और गॉस। इस बार फिर से और पिच गेंद थी लॉन्ग ऑन की दिशा में, बढ़िया फील्डिंग वहां पर, 1 रन और मात्र 1 ही रन मिलेगा। क्या जबरदस्त फील्डिंग यहां पर। अगर गेंदबाजों को मार पड़ रही होती है तब गेंदबाजों को मार पड़ रही होती है तो उनका मनोबल ऊपर उठाने का काम कोई करते हैं तो वो होते हैं फील्डर। जबरदस्त फील्डिंग इस बार कोस, और पहली गेंद का सामना कर रहे थे और क्या छूटा हुआ संदेश, 43 नंबर की जर्सी पहने हुए, क्या छूटा। पहले मुकाबले में इसी गौस का क्या छूटा था और आगे जाके 50 रन की पारी खेली थी। आपको याद दिलाना हमारे कमेंटेटर्स का काम है और वो हम यहां पर करते हुए, ऐसे ही क्या छूटा था, बाद में विस्फोटक पारी खेली थी। और कैच छूटने के बाद क्या होता है आपके अनिल ने ही बताया है। मात्र 12 गेंदों में 50 रन की पारी खेली थी अनिल। इजराइल के लिए बैक टू द बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, 1 बाउंस गेंद बाउंड्री के बाहर, पुचक्कर गेंद गई सजदा फजल के घर, 4 रन। बसंत रवि जब तक है जाने जहां मैं नाचूंगी, जब तक है जाने जहां। 4 गेंदें हो चुकी है, 10 रन। जो दवाई अनिल ने दूसरों को दी थी वही दवाई अब उनको कड़वी लगती हुई। एक खेल है, प्रकृति का नियम है। मराठीत एक म्हण आहे की जे पेराल तेच उगवणार आहे। तुम्ही लोकांना फटके दिले, लोक पण तुम्हाला फटके द्यायचा प्रयत्न करणारच। इस बीच गति में परिवर्तन था, धीमी गेंद, अंपायर के डिसीजन का मैं इंतजार करूंगा, लेकिन यहां पर रन आउट का चांस, लेकिन डायरेक्ट हिट वाइड और दौड़कर 1 रन। ओके, वाइड का 1, दौड़कर 1 यानी 2, यानी 5 गेंदें हो चुकी है, रन बने हैं 12। इजराइल शेख 4 गेंदों का सामना किया है, 1 छक्के की बदौलत 9 रनों के व्यक्तिगत स्कोर पर, और गौस 1 रन पर जिनका कैच छूटा था। अंतिम गेंद और पिच गेंद थी, फिर से गेंद हवा में खड़ी हुई है, नीचे खिलाड़ी तीर आते हुए और शायद पाणी घेऊन जा मित्रांनो, कृपया पाणी घेऊन जा पटकन। मिड ऑफ के खिलाड़ी का एक कैच था, लेकिन गेंदबाज उत्साह में वहां पर गए, लेकिन आशा करता हूं कि फील्डर ठीक होंगे। जी हाँ,
क्या छोटा है, लेकिन उससे बड़ी बात की क्या घेतली का सर, क्या कैच लिया गया है? जी हाँ, कैच लिया गया है। यहां से ऐसा लगा कि कैच छोटा है, लेकिन हमसे गलती हुई, उसके लिए सॉरी। लेकिन इतनी जोरदार टक्कर लगने के बाद भी कैच पकड़ा गया है उस फील्डर ने, उसके लिए एक बार जोरदार तालियां बननी चाहिए कि जोरदार टक्कर थी। हालांकि कैच उन्हीं की था, लेकिन अनिल वहां पर दौड़ कर गए। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, फ्लैट वन बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों की जाती हुई। धन्यवाद। इस बार इजराइल, एक और तूफानी छक्का, यहां पर हमारे डीजे वाले बाबू को सलामी देने वाले छक्का। सौरभ आड़े। धन्यवाद डीजे। दूसरे ओवर की 2 गेंदे 22 रन 1 विकेट के नुकसान पर। अटैक इज द बेस्ट ऑप्शन इन डिफेंस। दबाव में टीम है, लेकिन अटैक करते हुए यहां पर महादपुरी की टीम। एक और तूफानी छक्का यहां पर, इस बार तो उससे भी दूर। एक और तूफानी छक्का इस बार इजराइल के बल्ले से स्कोर को पहुंचाया 28 रन 1 विकेट के नुकसान पर। जबरदस्त पारी। हर मुकाबले में इस टीम में से एक खिलाड़ी आता है और वो कहता है कि ये काम मैं पूरा करूंगा। पहले मैच में गौस आए, डेड बॉल, क्योंकि अंपायर ने पहले ऊपर जानकारी पहले से उन्होंने इशारा किया था कि रुकिए रुकिए। गेंदबाज गेंद डाले, बल्लेबाज ने भी बढ़िया शॉट खेला, लेकिन दोनों अंपायरों ने पहले ही कहा था कि रुकिए रुकिए। लेकिन दोनों साइड के खिलाड़ी बुलेट ट्रेन पर सवार होकर आए हैं, तेज रफ्तार। लेकिन जो काम कभी कभी बुलेट ट्रेन नहीं करती, वो काम लोकल ट्रेन करती है, क्योंकि लोकल ट्रेन का महत्व ना मुंबई के लोगों को पूछिए। इजराइल स्ट्राइक पर, शॉर्ट पिच गेंद पटकी हुई, बाजुओं को खोला, भाग दिया, आग का गोला, 6 रन ठोक डाला। आरजे रवि जे रवि सपने में मिलती है तो कुड़ी मेरी सपने में मिलती है। जी हाँ, सपने में मिलती है। सपने में मिलेगी आज गेंदबाजों को, सभी बल्लेबाज। क्या बल्लेबाजी हो रही है आज। 11 गेंदों में 50, 12 गेंदों में 50। और आज इजराइल इस बार ऑफ स्टंप पर थी, कट करने की कोशिश। हालांकि बल्लेबाज की मांग थी कि क्या ये वाइड है, लेकिन जी नहीं, स्वामी सर ने तुरंत इशारा किया कि जी नहीं, ये जायज गेंद है, लीगल गेंद है। स्कोर 34 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर की अंतिम गेंद, 2 खिलाड़ी पावर प्ले के बाहर, 30 गज दायरे के बाहर। पिछले गेंद की पुनरावृत्ति, प्ले एंड मिस, 2 डॉट गेंदों के साथ इस इवेंटफुल इनोवेटिव ओवर की समाप्ति होती हुई, महंगे ओवर की समाप्ति होती हुई। 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 34 रन। पंकज सर, आज के दिन का अंतिम मुकाबला
जबरदस्त गेंदबाजी, जबरदस्त बल्लेबाजी करते हुए ये दोनों टीमें इस मुकाबले में पहुंची है और हाई वोल्टेज हाई स्कोरिंग मुकाबला आपको देखने को मिलने वाला है। यहां से कितने स्कोर, कितना टारगेट यहां से दिखाई देता हुआ। नक्की सर, या सरासरीने जर 17 धावा परी या ठिकाणी पर षटका पाठीमागे 17 धावसंख्या केलेली आहे। अगदी त्या पद्धतीने जर विचार केला तर हा संघ निश्चितच 70 ते 80 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। षटक क्रमांक 3 आहे, जे की शुभम गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। त्याचा सामना करण्यासाठी रामा, चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू जातोय घोषांकित 2 धावांसाठी। नाही, माफ करा सर, 2 आहेत ना, शाळेला लागला वाटतं, 2 रन, ठीक आहे। घोषांकित 2 धावांसाठी या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या होईल ती 36। परत एकदा शुभम, थोडीशी चूक या ठिकाणी यष्टी रक्षक अनिल कडून पाहायला मिळते आपल्याला आणि त्याचा पूर्ण फायदा घेत असताना आणि स्ट्राइक वर ज्याला पाठवायचं काम होतं ते अगदी पूर्णरित्या रामाने केलेलं आहे, जे की 10 चेंडू मध्ये 31 धावांची वादळी खेळी करत असताना स्ट्राइक वर सज्ज होतोय इस्राईल। पुढचा चेंडू शुभमचा, फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु फेकी चांगली आहे। निश्चितच आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करणं हे प्रत्येक क्षेत्ररक्षकाची अपेक्षा असते आणि सुंदर साथ देण्यासाठी फक्त त्या गोलंदाजाला तेच अपेक्षित असतं जे क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। परत एकदा एक चांगला फटका शॉट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता रामाचा, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत। सरळ यष्टी रक्षकाच्या पाठीमागे, यष्टीच्या पाठीमागे पाहिलं तर 2 सामन्यातील एक वादळी खेळी करणारा, एक विक्रमी खेळी करणारा अनिल यष्टीच्या पाठीमागे सज्ज आहे। बॅटचा काढा घेत या ठिकाणी स्लिपच्या रूपामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, जे की पहिल्या सामन्यामध्ये कदमापूर संघाकडून खेळत असताना अनिलने 12 चेंडू मध्ये अर्धशतक पूर्ण केलं। त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं तर 11 चेंडू मध्ये 52 धावांची वादळी खेळी, लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये 2 अर्धशतक लगावणारा हा फलंदाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि अगदी त्याच कामगिरीच्या जोरावर हा संघ शेवटचा सामना या ठिकाणी खेळतोय। परत एकदा यष्टीच्या पाठीमागे उत्कृष्ट असं यष्टी रक्षण करत असताना अनिल, षटकाची शेवटचा चेंडू शिल्लक आहे, या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। शेवटचा चेंडू शिल्लक, षटक क्रमांक 3 आहे, जे की पहिला चेंडू 2 धावा, त्यानंतर 22च्या रूपामध्ये 1 धाव मिळाली, तिसरा चेंडू 1 धाव, चौथा चेंडू निर्धाव, 5वा निर्धाव, शेवटचा चेंडू शिल्लक आहे। घोषांकित धावांसाठी पहिला चेंडू 2 धावा अशोक दादा, दुसरा 22च्या रूपामध्ये 1 धाव, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे, जे की ऑनलाईन स्कोररच्या माध्यमातून बॉलला कमी जास्त करता येतच नाही। या ठिकाणी पडलेला चेंडू या ठिकाणी ऍड करत असतो आपण। परत एकदा एक मोठा फटका रामाच्या बॅट मधून, चेंडू जाईल सीमारा पार 6 धावांसाठी। धन्यवाद। 3 षटकाची समाप्ती, 44 धावा, 1 गडी बाद, जे की 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे। पहिल्या डावातील आपण पाहतोय, जे की आजच्या सत्रातील आजचा हा शेवटचा सामना। निश्चितच आपण या यमराज क्रिकेट संघ कदमापूर या संघाला निश्चितप्रमाणे आपण पाहतोय। एका बाजूला पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातून आलेला हा संघ जय अंबिका क्रिकेट संघ महातपुरी या गावातून आलेला हा संघ, अगदी आपण या मौजे तपसे चिंचोली या गावाच्या वतीनं, या ग्रामस्थांच्या वतीनं नरसिंह चषक 2025 या स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून हे संघ या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय।
या स्पर्धेचा हाचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील हा शेवटचा सामना अगदी आपल्या या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 षटकाचा हा सामना आहे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 षटकामध्ये 44 धावा जय अंबिका क्रिकेट संघ षटक क्रमांक 4. पहिला चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार फर्रार चौकार. चौथ्या षटकाची सुरुवात मात्र चौकाराने केलेली आहे. जी की गोलंदाजी मार्कावर आपण पाहिलं तर अविनाश एक युवा गोलंदाज आपल्याला पाहतोय. आता मात्र या ठिकाणी कमबॅक केलेला अविनाशनं जे की पहिल्या चेंडूमध्ये चौकार खेचला होता. इस्रायलनं जे की इस्रायलच्या खेळीचं लेखाजोखा पाहिला तर 13 चेंडू मध्ये 36 धावांची वादळी खेळी करत या ठिकाणी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र पुरेपूर समाचार. सरळ चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषा पार 6 धावांसाठी. जी की अतिशय आक्रमक फलंदाजी आपल्याला इस्रायलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. जी की वैयक्तिक 42 धावांची खेळी करतोय. परत एकदा या ठिकाणी फटका फसला. क्षेत्ररक्षक भाग त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि दोन्ही धाव या ठिकाणी निश्चितच पूर्ण करत असताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 56 आणि वैयक्तिक त्या 56 धावसंख्येचा विचार केला तर त्यामध्ये वैयक्तिक 44 धावाची खेळी ती एकट्या वैयक्तिक इस्रायलची या ठिकाणी आपण पाहतोय. 15 चेंडू मध्ये 44 धावांची वादळी खेळी जी की एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये निर्णय खेळी ठरेल का ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगून जाईल. परत एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू सीमा रेषा पार षटकार. या षटकाराच्या माध्यमातून इस्रायलने इरादे स्पष्ट केलेत आणि आपल्या अर्धशतकाला गवसणी गाठलेली आहे. परत एकदा इस्रायलचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक 4 अगदी या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. धावसंख्या आहे ती 64. एक गड्याच्या मोबदल्यात 4 षटकाची समाप्ती. शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये शिल्लक आहेत. जे की पहिल्या डावातील या सामन्याचं नाणेफेक जिंकलं ते यमराज क्रिकेट संघ कदमापूर या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये 64 धावा सरासरी 16 धावा प्रत्येक षटकाच्या पाठीमागे काढत असताना आपण पाहिले. शेवटचे 6 चेंडू पाहूया कितपत या ठिकाणी हा धावा काढण्याचा प्रयत्न असेल. रामाचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 आहे. धन्यवाद डीजे. परत एकदा या ठिकाणी फलंदाज होईल धावबाद. धावबाद झालेला आहे. एकही धाव नाही ना सर.
नवीन फलंदाज भरत. सर एक मिनिट. सर शशी सर कंटिन्यू करा. हे षटक समाप्त झाल्यानंतर आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. परत एकदा पुढचा चेंडू ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू होता. निर्धाव चेंडू गेलेला आहे. जे की एक उत्कृष्ट असा फलंदाज इस्रायलला निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. शुभम. वा 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 आकाश दादा ममाळे, क्या बात है, काबिले तारीफ. एका हातामध्ये